अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या आगमनाने करत असतो, गणपती बाप्पाच्या सेवेने करत असतो। तर आता या अगोदरच आपण गणपती बाप्पाचं 10 दिवस आगमन केलं, गणपती बाप्पाची पूजा अर्चना केली आणि छान असं गणपती बाप्पाची सेवा केली। तर त्यानंतर पितृपक्ष आला यामध्ये आणि पितरांची देखील सेवा आपल्या हातून घडली। तर आता आपल्याला नवरात्र हा उत्सव अगदी जोमाने जल्लोषाने साजरा करायचा आहे। तर नवरात्र म्हणजे नक्की काय किंवा घटस्थापना कशी करायची, ही कशासाठी करतात, याची सर्व माहिती आपण या व्हिडिओतून आज जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हा सर्वांचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वामीमय असं स्वागत करते। त्याचसोबत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर लोकांपर्यंत देखील शेअर करा। तर घटस्थापना हा हिंदू धर्मातील एक विधी आहे। अश्विन शुद्ध प्रतिपदा या तिथीला देवीच्या घटांची स्थापना केली जाते। घडा किंवा कलश याच्या ठिकाणी देवीची स्थापना केली जाते आणि याचे 9 दिवस पूजन केले जाते। गुजरात प्रांतात चित्र असलेल्या मडक्याला रंगवून त्यामध्ये दिवा लावला जातो आणि त्याची पूजा केली जाते। तर शारदीय नवरात्र हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण आहे। नवरात्र म्हणजे 9 रात्रींचा समूह असा याचा अर्थ होतो आणि प्रथम चैत्र महिन्यात आणि पुन्हा शारदा महिन्यात साजरा होतो। नवरात्र ही वेगवेगळ्या कारणांसाठी आणि विविध हिंदू सांस्कृतिक क्षेत्रांच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते। तर तसं पाहिलं तर 4 हंगामी नवरात्री आहेत, तथापि व्यवहारात पावसाळ्यानंतर शरद ऋतूतील शारदीय नवरात्री नावाचा हा सण प्रमुख सण आहे। तर हा सण हिंदू कॅलेंडरप्रमाणे अश्विन महिन्यातील शुद्ध पक्षात साजरा केला जातो, जो विशेषतः सप्टेंबर किंवा ऑक्टोबर या महिन्यामध्ये येतो। हा सण शरद ऋतूच्या प्रारंभी येतो, म्हणून याला शारदीय नवरात्री असं म्हटलं जातं। अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची 9 दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव म्हणतात। हा सण 9 दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे। पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतांतील पिके तयार होऊन आलेली असतात, काही तयार झालेली असतात। अशा नैसर्गिक वातावरणात नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते। देव्हाऱ्यात अखंड नंदादीप, दररोज झेंडूच्या फुलांची माळ, देवीपुढे सप्तशतीचा पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्री व्रत केले जाते। कोणतीही नवरात्र हे साधारणपणे 9 दिवसांची असते, पण तिथीचा क्षय झाल्याने ते 8 दिवसांचे किंवा वृद्धी झाल्यास 10 दिवसांचे असू शकते। चंपाषष्ठीची नवरात्र फक्त 6 दिवसांची असते। दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे। यावेळी वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो। हे 9 दिवस देवी दुर्गा आणि तिची 9 अवतारांना नवदुर्गाला समर्पित आहेत। प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहे। तर आता आपण प्रत्येक दिवसाला कोणत्या देवीची पूजा करतात किंवा कोणता दिवस म्हणून ओळखला जातो ते आपण बघूया। तर दिवस पहिला जो असतो तो शैलपुत्री या देवीच्या नावाने असतो। प्रतिपदा म्हणून ओळखला जाणारा हा दिवस शैलपुत्री या पार्वतीच्या अवताराशी संबंधित आहे। या रूपातच दुर्गा शिवाची पत्नी म्हणून पूजली जाते। ही देवी उजव्या हाताला त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ घेऊन बैल नंदीवर स्वार होत असल्याचे चित्रित केले आहे। शैलपुत्री हा महाकालीचा प्रत्यक्ष अवतार मानला जातो। या दिवसाचा रंग पिवळा आहे, जो कृती आणि उत्साह दर्शवतो। ही देवी सतीच्या म्हणजे शिवाची पहिली पत्नी, जी नंतर पार्वती म्हणून पुनर्जन्म घेते, तर तिचा पुनर्जन्म मानला जातो। तिला हेमावती म्हणून देखील ओळखले जाते। त्यानंतर दिवस दुसरा हा ब्रह्मचारिणी या देवीचा मानला जातो। द्वितीयेला पार्वतीचा आणखी एक अवतार असलेल्या ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते। या रूपात पार्वती योगिनी बनली होती। हा तिचा अविवाहित अवतार आहे। ब्रह्मचारिणीची पूजा मुक्ती किंवा मोक्ष तसेच शांती आणि समृद्धीसाठी केली जाते। अनवाणी पायांनी चालणारी आणि हातात जपमाला आणि कमंडला धारण करणारी ही देवी आनंद आणि शांततेचे प्रतीक आहे। शांतता दर्शवणारा केशरी रंग कधी कधी वापरला जातो किंवा हिरवा रंग देखील वापरला जातो, जेणेकरून सर्वत्र मजबूत ऊर्जा वाहते। तर यानंतर तिसरा दिवस म्हणजे तो चंद्रघंटा या देवीचा मानला जातो।
तृतीया चंद्रघंटाच्या पूजेने स्मरण करते. शिवाशी लग्न केल्यानंतर पार्वतीने तिच्या कपाळाला अर्धचंद्राने सजवले होते म्हणून हे नाव आहे. ती सौंदर्याची मूर्ती आहे आणि शौर्याचे प्रतीक आहे. राखाडी रंग हा तिसऱ्या दिवसाचा रंग मानला जातो, जो की एक चैतन्यशील रंग आहे. चौथा दिवस हा कुष्मांडा देवीचा मानला जातो. चतुर्थीला कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. विश्वाची सर्जनशील शक्ती मानली जाणारी कुष्मांडा पृथ्वीवरील वनस्पतींच्या संपत्तीशी संबंधित आहे आणि म्हणूनच दिवसाचा रंग केशरी आहे. तिला 8 हात असून वाघावर बसलेली दाखवले आहे. त्यानंतर येते ती स्कंदमाता. स्कंदमाता ही पंचमी म्हणजेच 5व्या दिवसाला पूजली जाणारी देवी आहे. तर ही स्कंद किंवा कार्तिकेयची आई आहे असं म्हटलं जातं. पांढरा रंग आईच्या बदलत्या शक्तीचे प्रतीक आहे. जेव्हा तिचे मूल धोक्याचा सामना करते तर ती एक भयंकर सिंहावर स्वार होते आणि 4 हात असलेली तिच्या बाळाला धरून दाखवली आहे. त्यानंतर 6व्या दिवशी येते ती कात्यायनी. कात्यायन ऋषींच्या पोटी जन्मलेली ती दुर्गेचा अवतार आहे आणि ती लाल रंगाने दर्शवलेली धैर्य दाखवते. योद्धादेवी म्हणून ओळखली जाणारी ही कात्यायनी देवी सर्वात हिंसक स्वरूपामध्ये मानली जाते. या अवतारात कात्यायनी सिंहावर स्वार आहे आणि तिला 4 हात आहेत. ती पार्वती, महालक्ष्मी, महासरस्वती यांचे रूप आहे. ती षष्टमीला म्हणजे 6व्या दिवशीला पूजली जाते. पूर्व भारतात या दिवशी महाषष्ठी साजरी केली जाते आणि शारदीय दुर्गा पूजा सुरू होते. त्यानंतर 7वा दिवस म्हणजे कालरात्री या देवीचा मानला जातो. देवी दुर्गेचे सर्वात उग्र रूप मानली जाणारी कालरात्री सप्तमीला पूजली मानली जाते. असे मानले जाते की पार्वतीने शुंभ आणि निशुंभ या राक्षसांना मारण्यासाठी तिची फिकट त्वचा काढली होती. दिवसाचा रंग शाही निळा आहे. देवी लाल रंगाच्या पोशाखात किंवा वाघाच्या कातडीत दिसते आणि तिच्या अग्निमय डोळ्यांमध्ये खूप क्रोध आहे. तिची त्वचा काळी पडते. लाल रंग प्रार्थनेचे चित्रण करतो आणि भक्तांना आश्वासन देतो की देवी त्यांना हानीपासून वाचवेल. ती 7व्या दिवशी पूजली जाते. पूर्व भारतात या दिवशी महासप्तमी साजरी केली जाते. शारदीय दुर्गा पूजेचे बोधन करून ही पूजा सुरू होते. त्यानंतर 8वा दिवस येतो तो म्हणजे महागौरी. महागौरी हे बुद्धिमत्ता आणि शांतीचे प्रतीक आहे असे मानले जाते की जेव्हा कालरात्रीने गंगा नदीत स्नान केले तेव्हा तिचा रंग अधिक उबदार झाला. या दिवसाची संबंधित रंग गुलाबी आहे, जो की आशावाद दर्शवतो. ती अष्टमीला पूजली जाते. पूर्व भारतात या दिवशी महाअष्टमी साजरी केली जाते आणि त्याची सुरुवात पुष्पांजली, कुमारी पूजा इत्यादी कार्यक्रमाने होते. एक अतिशय महत्त्वाची तिथी आहे. हा दिवस चंडीच्या महिषासूर मर्दिनी रूपाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. आणि 9वा दिवस म्हणजे सिद्धदात्री. नवमी म्हणजेच 9वा दिवस. तर हा ओळखला जाणारा उत्सवाचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी लोक सिद्धिदात्रीची प्रार्थना करतात. कमळावर बसलेल्या देवीकडे सर्व प्रकारच्या सिद्धी आहेत असं मानलं जातं. देवीला 4 हात आहेत आणि तिला महालक्ष्मी म्हणून ओळखले जाते. या दिवसाचा रंग जांभळा रंग निसर्गाच्या सौंदर्याची प्रशंसा करतो. सिद्धदात्री ही भगवान शिवाची पत्नी पार्वती आहे. सिद्धिदात्रीला शिव आणि शक्तीचे अर्धनारीश्वर रूप म्हणून देखील पाहिलं जातं. असे मानले जाते की भगवान शिवाच्या शरीराची एक बाजू देवी सिद्धिदात्री आहे, त्यामुळे त्याला अर्धनारीश्वर या नावाने ओळखले जाते. वैदिक शास्त्रानुसार या देवीची उपासना करून भगवान शिवाने सर्व सिद्धी प्राप्त केल्या. तुम्हाला सर्वांना देवीची 9 रूपे माहीतच असतील. सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे देवीकरण होऊन त्या शक्तिरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले आणि शाक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता आदिमाया किंवा जगदंबा म्हणून गौरविले. देवीची उग्र आणि सौम्य अशी 2 रूपे पाहायला मिळतात. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी ही देवीच्या सौम्य रूपांची नावे असून दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र नावे आहेत. तर येत्या गुरुवारपासून म्हणजेच दिनांक 3 ऑक्टोबर 2024 पासून नवरात्र उत्सव हा सुरू होत आहे. तर पितृपक्षामध्ये एक शब्द आपल्याला ऐकायला येतो, तो म्हणजे महालय. महालय म्हणजे काय? आपल्या मनातील जे काही वाईट विचार असतील, जे काही वाईट दोष असतील ते आपल्याला या पितृपक्षामध्ये सेवा करून काढायचे असतात. म्हणजे जसं की आपण जमिनीतलं गवत काढत आहे, गवत काढून ती जमीन सुपीक करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये खत पाणी घालणार आहोत. तर त्यासाठी त्यामध्ये जे काही तण साचलं आहे ते आपण काढत आहोत. तर कुलधर्म म्हणजे आपल्या
कुलदेवाची सेवा करणे, म्हणजे जसं की आपण खंडोबाची सेवा करतो, तर कुलधर्म म्हणजे कुलदेवाची सेवा करणे आणि कुलाचार म्हणजे देवीची सेवा करणे, आपल्या कुलदेवीची सेवा करणे. तर यामध्ये घटस्थापना हा देखील एक कुलाचार येतो, म्हणजे आपण यामध्ये देवीची सेवा करतो. आपल्यामधील शक्ती जागृत करण्यासाठी आपण घट बसवतो. तर घट स्थापन केल्यानंतर आपल्याला फक्त ती धान्य उगवायचे नसतात, तर आपल्यामधील सतत विवेकबुद्धी, त्याचसोबत आपल्यामध्ये जे चांगले गुण आहेत ते गुण आपल्याला वाढवायचे आहेत. जसं जसं हे धान्य वाढत जातं तसं तसं आपल्यातील जे सत्वगुण आहेत ते देखील आपल्याला वाढवायचे असतात. तर सगळ्यात अगोदर आपण माती आणतो, ती माती आपण ती भिजवतो, ओलीशी करतो, त्यामध्ये ते धान्य ओलसर करून टाकतो. म्हणजे की सगळ्यात अगोदर आपल्या मनामध्ये चांगले विचार आणायचे आहेत. ते विचार जसं की बी आपण त्यामध्ये टाकतो, तर ते धान्य टाकतो, तर त्याचप्रमाणे आपल्याला ते विचार आपल्या मनामध्ये रुजवायचे आहे आणि ते रुजल्यानंतर ते आपल्याला वाढवायचे आहे. म्हणजे जसं की ते धान्य वाढतं तसंच आपल्याला ते वाढवायचे आहेत. तर हे 9 दिवसाचं धान्य उगवणं म्हणजे नुसतं नवरात्र आपल्याला 9 दिवसाचं धान्य उगवणं असा अर्थ होत नाही. तर आपल्याला आपल्या मनामध्ये एखादा चांगले विचार आपल्याला ते रुजवायचे आहेत, ते वाढवायचे आहेत. आणि या 9 दिवसामध्ये आपण जसं की धान्याला पाणी घालत असतो, तसंच आपल्याला अवतीभोवती आपल्याला चांगल्या लोकांच्या विचारांमध्ये देखील राहायचं आहे, जेणेकरून आपले हे विचार आणखी प्रमाणात वाढतील आणि आपल्याला ती एनर्जी आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि आपले विचार चांगले झाले म्हणजे नक्कीच आपली कृती चांगली होईल आणि आपले कर्म देखील चांगले होतील. तर ज्याप्रमाणे आपण घट स्थापन करताना खाली माती ठेवतो, त्यानंतर त्यावरती घट ठेवतो आणि वरती नारळ ठेवत असतो. तर जे माती आहे ते देवीचं शरीर आहे आणि जो नारळ आहे ते देवीचं तोंड आहे. तर ज्यावेळी महिषासूर राक्षसाने ब्रह्मदेवाकडून वर मागितला होता, म्हणजे त्याने तपश्चर्या केली आणि त्याच्या तपश्चर्येचं फळ म्हणून त्याने वर मागितला होता की मला कोणाकडून मृत्यू मिळाला नाही पाहिजे, म्हणजे देवांकडून नाही, माणसाकडून नाही, कोणाकडूनच मला मृत्यू मिळाला नाही पाहिजे. तर अर्थातच त्याने सेवा केली होती म्हणून ब्रह्मदेवाला त्याला वर देणं साहजिक होतं किंवा ते द्यावाच लागणार होता. तर ब्रह्मदेवाने देखील त्यांना वर दिला आणि त्याचाच दुष्परिणाम असा झाला की त्या राक्षसाला त्याचा घमंड झाला आणि तो सर्वांना त्रास देऊ लागला. आणि त्यामुळेच देवांनी ब्रह्मदेवाला प्रार्थना केली. मग त्यानंतर तीनही देव म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या तीनही देवतांच्या पत्नी, ज्या की महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी या नावाने आपण ओळखतो, तर त्यांच्या आतून एक ऊर्जा निर्माण झाली, तिला आपण शक्ती असं म्हणतो. आणि या शक्तीने महिषासूर राक्षसाचा वध केला. तर त्यामुळेच आपण या शक्तींची पूजा या नवरात्रीमध्ये करतो. तर आपल्या मनामध्ये नेहमी असा प्रश्न येतो की आपण एकदा नवरात्र साजरी केली म्हणजे दरवर्षी साजरी का करायची असते. तर आपल्या मनामध्ये राग पुन्हा पुन्हा येतो, अहंकार देखील पुन्हा पुन्हा येतो. तर तो पुन्हा पुन्हा येऊ नये, त्याचा क्षय व्हावा यासाठी आपण दरवर्षी घटस्थापना करत असतो आणि आपल्या सात्विक गुणांची यामध्ये वृद्धी करत असतो. माझ्यातील दोष मी काढून टाकत आहे, तर त्यासाठी तुम्ही मला शक्ती द्या आणि आमच्या घराण्यावर तुमची कृपा असू द्या. तर घट बसवण्याची पारंपरिक पद्धती तुम्हा सर्वांना माहीतच असेल, तर त्या पद्धतीने तुम्ही घट बसवायचे आहेत. आणि घटी फक्त देवीच्या टाकालाच बसविली जाते, म्हणजे घटी फक्त देवीच्याच टाकाला झोपविली जाते. बाकी देवदेवतांची पूजा आपण रोज करायची आहे. तर या 9 दिवसांमध्ये आपण जास्तीत जास्त देवीची सेवा करायची आहे. दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण देखील करायचे आहे आणि देवीचा मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छ या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता. आणि या सगळ्यात अगोदर आपल्या गुरूंची म्हणजे स्वामी महाराजांची देखील सेवा आपण करत राहायची आहे. तर याच माहितीसोबत मी आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.